एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या प्रदेश अधिवेशनाचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन। विविध जिल्ह्यातून येणार 1500हून अधिक विद्यार्थी कार्यकर्ते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरात होणाऱ्या 59व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन सोमवारी दिनांक 23 रोजी सकाळी 11:15 वाजता पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी शुक्रवार पत्रकार परिषदेत दिली। हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात 23, 24 आणि 25 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार असून या प्रांगणास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव देण्यात आले आहे। या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे योगदान आदी विषयावर या प्रदेश अधिवेशनात मंथन केले जाणार आहे। 3 दिवसीय अधिवेशनात विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत। त्यासोबतच नूतन प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश मंत्री यांची निर्वाचन प्रक्रिया, देव, देश आणि धर्म, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सर्वस्पर्शी सर्वव्यापी काम, विकसित भारत @2047 या विषयावर भाषण सत्रे, माहितीपर समांतर सत्र, हुन्नरबाज सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा व जाहीर सभा आणि नूतन प्रदेश कार्यकारिणी घोषणा होणार आहे। हे अधिवेशन निमंत्रित विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यकर्त्यासाठी असून या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी केले। या पत्रकार परिषदेस प्रदेश अधिवेशन स्वागत समितीचे सचिव सुहास जोशी, महानगर मंत्री यश उडांशु, प्रांत जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते।